पार्थ कसं वाटतंय? मस्त मजा येते. असा उपवास दररोज असावा. मित्रांनो, आज आमचा उपवास आहे, कार्तिकी एकादशी. बघू शकता आम्ही साबुदाण्याचे वडे, दही प्लस चटणी आणि केळं आहेत. तर या तुम्ही पण खायला. नाश्ता एकदम जोरदार आला. टेस्ट कशी हवा? तर मित्रांनो, आम्ही चाललो मुख दर्शनाला, कारण आम्हाला लाईन खूप मोठी आणि उभं राहू शकत नव्हतो आम्ही. म्हणून आम्ही आता मुखदर्शन करणार आहे. दाखवतो मुखदर्शन. तर आम्ही आता रांगेत उभे आहोत आणि आता मुखदर्शनाला जातो. पाहू शकता. हे व्लॉगर खाली कर. पम्या बाय, कसं वाटतंय? आम्ही आता चाललो आहे मुखदर्शनाच्या रांगेला. रांग खूप मोठी होती. आम्ही आता झाले अर्धा तास झाला आम्हाला. आम्ही अर्धा पुढे आलेलो आहे. थोड्या वेळानं आम्हाला अजून 1-2 तास लागतील असं वाटतं आम्हाला. पण तरीसुद्धा आम्ही हारणार नाही. मनामध्ये भक्ती घेऊन आलेलो आहे. आम्ही आज विठ्ठलाचं मुखदर्शन करणं होईना, पण आम्ही आज घेणार. मुलांना पाणी बिनी घेऊन आलेले. पाणी बिनी घेऊन आले. ताण बिन लागलं तर हा बोल बोल बोल. सर्वजण आलेले आहेत पूर्ण भक्तिभावाने आणि मुखात माऊलींचं नाव घेत विठ्ठल विठ्ठल बोलत चला हरिमुखात. तर पाहू शकता मी एवढ्या रांगेत उभं राहून आलोय. मुखदर्शनाला एवढी मोठी रांग आहे. तर चरण स्पर्श कर. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत रांगेत जवळपास 1.5 तासाचा. त्याच्यानंतर किती 1.5 तास झालेला आहे. आम्ही अजून रांगेमध्ये आहे आणि इथून तुम्ही बघू शकता, इथं लिहिलेलं आहे इथून श्रींचे दर्शन 100 मीटर अंतरावर आहे. म्हणजे अजून अर्धा तास आम्हाला शक्यता आहे. आमचा खूप आता उत्साह वाढलेला आहे आमचा श्रींना बघण्याचा. चला माऊली माऊली माऊली. नाही बघायचं असेल तर व्हिडिओ मध्ये टिकून राहा. काय रे, पण इथे मोबाईल वाटतं जप्त केले जातील. तिथे लिहिलेलं आहे मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाऊ शकतो नाही आहे. तर आपापले मोबाईल टी शर्ट टाका. 50 मीटरच्या पुढे आलो होतो आम्ही आता. तर किती तास झालं रे? 50 मीटरच्या पुढे यायला किती तास लागले? पाय टाईम दिलेला नाही आहे तरी चाललेलं आहे. मुखात विठ्ठलाचे नाव घेऊन आम्ही दर्शनाला खूप उत्साह आमच्या मुलांना दिसत असेल. चला माऊली चला माऊली. चला इथे मोबाईल जप्त. बाय बाय. येऊ ना आपण. तर आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. खूप गर्दी आहे, पाहू शकतो. सामान 10 रुपये 10 रुपये 10 रुपये 10 रुपये सामान 10 रुपये. खूपच गर्दी आहे, खूप म्हणजे खूपच. तिथे मोबाईल घ्यायला नाही भेटतं मला. तुम्हाला दाखवलं असतं. फोटो टाकेल मी तरी पण साईडला. आता मार्केटला जातो, काहीतरी घेऊ मार्केटला जाऊ. चला दाखवतो मार्केटला. तर आम्ही मार्केटमधून आलेलो आहे शॉपिंग करून. काय घ्यायचं ते घेतलंय. आणि पार्थने ना पाहू शकता. पार्थ दाखव काय घेतलंय, दाखव जरा. हे बघा पार्थने बघा काय घेतलंय. इकडं बघ. क्वांटिटी बोलते. एवढं सगळं त्याने घेतलंय. कुणासाठी? मित्रांसाठी ना, फॅमिलीसाठी. तर काय तुम्ही बोलू शकता. आता आम्ही घरी जातोय, म्हणजे आमच्या रूमवर जातोय, घरी नाही.
खूप घेतलं सामान. आणि एक माणूस पण घेतलाय उचलण्यासाठी एक माणूस ठेवलाय भावाने. मयूर कसं वाटतंय? गारगार वाटते? गारगार वाटते? अंदर की बात समजे नाही. इथं पण चंद्रपूर काय पाहिजे तुला? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहू शकता वाघाला फाडताना. तर आता आम्ही केलंय सगळं घेतलंय काय पाहिजे ते. आता घरी चाललोय. काय जेव आहे? मोठ्याने बोलू. अरे ठीक आहे ना, दिसू दे ना, तुम्हाला दिसू दे ना, बॅकग्राऊंड पण दिसते. तुम्हाला कसं वाटतंय मग? काय काय घेतलं? आणि प्रसादी घेतली. हा त्यानंतर यांच्यासोबत फिरतोय. एकाच दुकानामध्ये आम्ही एकटाच उभे होतो. माहितीये का तुम्हाला काही? माहितीये मी पण होतो. प्रसादी दाखवली रे. चला रूम भेटू. तर मित्रांनो आता आम्ही वरती आलोय टेरेसवरती. दुपारी दर्शनाला गेलेलो, त्याच्यानंतर येऊन झोपलो, त्यामुळे मला व्हिडिओ काढायला भेटल्या. सो मी आता वरती आलोय. व्ह्यू बघू शकता पंढरपूर. रात्रीचं किती छान वाटते. तो ब्रिज चांगला वाटते रे. तो तिकडे मठ आहे जो चमकतोय तो तिकडे इस्कॉन आहे. आणि इकडे एक मिनटं, हां पुंडलिकाचं मंदिर आहे. आणि हा इकडे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर आता आम्ही निघणार आहे रात्री आळंदीला जायला. अरे आळंदीला जाणार आहे आणि मग बघू पुढचं कसं काय ते दाखवतो. बाय. तर आता आम्ही निघालो आहे जायला. बॅगा बघा. काय बात कसं वाटतं? बरं नाही वाटत. बरं नाही वाटत आहे कारण का खूप बॅग दिलेले आहेत आमच्याकडे. आम्हाला बरं नाही वाटत आहे. हा ना, माझी तर लिटरली एकच बॅग आहे. ही माझी जी मी घातली ना खांद्यावर, ही माझी एकच बॅग आहे. बाकी हे कोणाची आहे काय माहिती. अजून एक हातात होते. हे कोणाचं आहे काय माहिती, हे कोणाचं आहे काय माहिती ना रे बार. हे एकच बॅग त्याची आहे फक्त. बाकी सगळं एकच त्याचं उचललंय. जे कसं वाटतंय? आता आपण चाललोय आळंदीला. आळंदीला जाणार आहे. हा बाय. आता आळंदीला उद्या सकाळी पोचू ना रे. बोल मग. सकाळी भेटू. नाही गाडीत भेटू काहीतरी करताना. गाडीत बघू काहीतरी, नाही तर झोप आली तर झोपणार, नाही तर काहीतरी करू. बघू काय भेटलं तर करायला. घरी जायच्या वाट्याला. घरी जायचं नाही आपल्या आळंदीला जायचं. आळंदीला दॅट इज दॅट बच्ची. आता सामान लोड करणार बस. हे बघ पब्लिक सगळं थांबलं एकासाठी. बस आमची बसची वाट बघतायत. अरे तीन वेगवेगळ्या पार्टी. तीन वेगवेगळ्या पार्टी आहेत का? ही आपली माणसं आहेत, इथं वेगळी माणसं. इथं वेगळी आहेत. हे आमच्यात नाही. हे काय माहिती कुठे. कसं वाटतंय तुझ्या? ही आमची लाडाची गुड्डू दिदी, बघून घ्या. जिच्या अंगात आता काय राहिले नाही बघा. असं धक्का दिला तरी तिथे आले मागे. बघा बघा आणि ती दिवसभर झोपत असते. बाकी तिच्या वजनापेक्षा बॅगचं वजन जास्त झालंय. बॅग खाली पडल. काय बघ ना. इस एक्टिंग के 50 रुपये काट लो. ओव्हर ऍक्टिंग 50 रुपये काढले का मी? तू अरे रे तू काहीतरी बोल. नाही तू करत जिरली आमची जिरली. तर आपण आप्पाशी बोलूया आता. आप्पांना कसं वाटतंय? आप्पा ओ आप्पा. अरे आप्पा बघ नाही, आप्पा काय कामाचा नाही. कसं वाटतंय? काय लिहिले अरे मला स्पेलिंग का? खूप उत्साह असं मन भरून निघालंय पंढरपूर सोडताना. पण तरीसुद्धा डोळे पाणावलेले आहेत खूप. पण तरीसुद्धा बसची आतुरतेने वाट बघतोय कारण का
आता झोप खूप आलेली आहे बसमध्ये, कधी बसतो आणि झोपतो असं झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही सर्व वाट बघताय बसची, पण ही दुसरी बस लागलेली समोरची ती आमची बस नाही, ती दुसऱ्यांची बस आहे. आणि बघू शकता तुम्ही त्या बसमध्ये असे आरामात चाललेले आहेत, जसं काय त्यांनाच जायचं, कुठं जायचंच नाही आणि आम्हाला पण कुठं जायचं नाही, एवढं आरामात जातात. आरामात चढा आम्ही आहो, सावकाश आहो, आम्ही इथलंच आहो, रहिवाशी आम्ही इथलंच रहिवाशी आहो, बिंदास आरामात चढा. हा सकाळपर्यंत चढा, आरामात चढा. आराम जात. ए अनएक्सेप्टेड ताप आहे. अनएक्सेप्टेड नाही, अनस्क्रिप्टेड. बस तुझंच खरं. अरे ऑन द स्पॉट स्क्रिप्ट आहे यार. बॅगा घेऊन येत, बॅगांकडे लक्ष द्या रे. हे बॅगा कुठे आपल्या? कधी होईल कोणच सांगता येत नाही. कॅमेरामॅन साहिल चव्हाण आणि पण तुम्ही हा रोड जो बघताय आता तुम्ही असा नाही दिसत आहे. लाइटिंग बघा ना, खांब्यांना लाइटिंग लावलेली आहे ते बघा, तिकडे पण लावलेली आहे. तुम्ही आधी आपली गाडी आली आपली गाडी तर तुम्ही बघू शकता की हा रोडला गेल्या वर्षी खूप काही लाइटिंग होती, असे भरपूर काही असे चित्र लावलेले, मृदुंगाचे, विठ्ठलाचे, ज्ञानेश्वरांचे. हा टायमाला काय माहिती बजेट कमी पडला, बजेट कमी झालेलं आहे का बजेट वाढला, त्यामुळे काय एक बस गेली बघा तिकडे भरून तुम्ही बघू शकता. गेली आपली नव्हती ती, जाऊ द्या. जाणारी एक बस जाणारी बस. आणि या चॅनलचं नाव साहिल चव्हाण ब्लॉग्स नाही, प्रमोद कदम ब्लॉग्स. अगलास अकाउंट बंद करून टाक. एवढं झालं. मयूर तुझ्याकडे अपेक्षा नव्हती. हे कळवाची पब्लिक ना अशीच आहे. आणि काय कसले नाम तुम्ही देवाचे नाव सांगितले? हो तुम्ही आप्पा ना काहीतरी सांगा त्यांना. चैनी काढून आले, चौकात घेऊन मारला पाहिजे एवढंच म्हणाल, बाकी काही नाही म्हणणार. चैनी साहेबांच्या चैनी ठेवून आले बाई, चोरी होते. पंढरपूरला चोरी होते असं मी ऐकलंय. डाऊन टू अर्थ इकत चेन घेऊन आलेलं आहे, ती पण असे नॉर्मल आहे. डाऊन टू अर्थ अप्पा डाऊन टू अर्थ नाही, पंढरपूरला तसं चोरी होते त्यामुळे घेऊन नाही आलेलं आहे. आणि ही गाडा बघू शकता, काही होऊ द्या पण ही जर चेहऱ्यावरती 12 वाजलेली आहे. मी बोलतोय पण हिला त्रास होते का माहित नाही, पण होतोय. आज जरा आजपर्यंत हसणार नाही, ती तिने शपथ घेऊन आलेली आहे. पंढरपूरला गेलो मी हसणार नाही, कोणाशी हसून बोल, हसली बाबा, हसली काय नाही, पंढरपूर सोडता हसली बाबा. कोणाला नाही, गुटीला मी हसताना बघितलं. आणि हा बघू शकता, हा मामाचा पोरगा, मामाचा भाचा जो मामा याला बिना नाश्ता करता सोडून गेला. नाश्ता दिला ना, मृदुंग वाजून घेतला, सोडून दिला. पण लय बोलतो, बंडकरचा पोरगा शेवटी. काय बोलू शकत नाही. आली गाडी आपली, जरा आता तुमच्या गाडी आलेली आहे, तर आपण आता आळंदीला जाऊ उद्या. त्याला बाई याचा चष्मा बघा. चष्मा बाय. तर आम्ही आता आळंदीला पोहोचलोय आणि आता आम्ही अंघोळ करून आलो. नदीवर नव्हतो गेलो, इंद्रायणी नदी आहे तिकडे नव्हतो गेलो. इथे बाथरूम आहे तिथे गेलो आणि सगळी तयारी करून मंदिरात जाणार. हे बघा तयारी चालू आहे. मयूर बाय आणि आता मंदिरात चाललोय. भेटू मंदिरात, बाय बाय. तर मित्रांनो आता आम्ही मंदिरात चाललेलो आहोत दर्शन घ्यायला. आता आम्ही आळंदीला आलोय आणि आता दर्शन वगैरे घेऊ आम्ही आळंदीला. त्यानंतर मग आम्ही उपवास सोडायला मठामध्ये जाणार आहे. तिकडे आम्ही जेवण वगैरे बनवणार. बाकी काय ते सगळं तुम्हाला दाखवतो. ब्लॉग लास्टपर्यंत बघा. काय भावाला सपोर्ट करा आपल्या. आणि एक सांगतो, आम्ही उपवास पकडलाच नव्हता, नावापुरते तर उपवास पकडला. आता अंदर की चीजें बता दे नाही. रगडून आले सगळे पुरं भाई, तो आतल्या गोष्टी काढतोय. असं नाही चलेगा. आता मंदिराचा रस्ता, आता आम्ही मंदिरात जातोय. बघा रस्ता, बायका चालल्यात पुढे. हे मॅचिंग आहेत ना, मॅचिंग त्या आमच्याच गावातले आहेत सगळ्या. तर मग आता मंदिरात जातो, मंदिर दाखवतो बघा. तर मित्रांनो आम्ही आलोय, पाहू शकता
जवळ आले मंदिराच्या तेव्हा कुठलं घरात आहे? सगळे पुढे गेले, आम्ही दोघंच राहिलो मागे. हा व्हिडिओ काढत होता. कामं नाही आम्हाला. काय काम हा ना बाई. तर मंदिरात आलोय आम्ही. पाहू शकता मंदिर एकदम सुंदर आहे असं. बाहेर फोटो काढायला मोबाईल व्हिडिओ बंद केलेला आहे. आतला कामं नाहीत म्हणून त्याने बंद केलेलं. आता दर्शन घ्यायला चालू आहे. दर्शन व्हिडिओ काढायला मनाई केलेली आहे म्हणून आम्ही आता बंद करणार कॅमेरा. तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं आहे मस्तपैकी आणि आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही चाललो घरी जाणार ना. आता आपण जाणार ना स्टेला जेवायला. हां आता आम्ही थांबणार. ते मटण हां मटात थांबायचं आहे. उपवास सोडायचा आहे आणि मग आम्ही मुंबईला आणि उपवास नव्हता आपला पण ठीक आहे सोडायचं आणि मुंबईला जाणार. तर साई भाईने एक खरेदी केली जस्ट. एक नंबर प्रोडक्ट 100 रुपयाला किचन घेतले आपल्या नवीन एनटॉपसाठी गाडीसाठी. आता ऐकत नाही गाडीला किचनला लावायला म्हणजे चावी लटकवायला घेतलंय. बाकी आहे चला जाऊ उद्घाटन करू. चला बंद कर. ओपन व्हिडिओ ओपन. आता कोण तिथं होती? आता काय बोललं लेट बघ. तर आम्ही दर्शन घेऊन आता आलेलो आहे उपवास सोडायला. आमच्याकडे मठात आलोय. म्हणजे मठात आलोय आम्ही उपवास सोडण्यासाठी. होऊ शकता सगळे उतरलेत. हे इथे आमचे झोपलेत. त्यांना झोपा घसरल्यात सगळ्यांना. हे बघा याचा उपवास तर काल रात्रीच सुटलंय. उपवासच नाही झाला आमचं. काय करणार. कॅमेरा सेटिंग तर कर कॅमेराची. आता इथे जेवण करणार. काय फोटो काढते. हां आम्ही जेवण करणार आणि खाणार आणि मग आम्ही मुंबईला निघणार. बाय. काहीच बघू शकता. पकड रे. यायला म्हणजे माझ्या आता म्हणता भाईचारा. चप्पल घातली एकाने दुसरी. याला म्हणतात स्टाईल. भाईचारा चालेल ना. नाळा पण एकदम बघ टायमिंगला खाता येतं. आता मी जाणार आहे परत त्या लोकेशनवरती मागासच्या. नाही कोणती बाईने पण नाळा घेतल्यात. माझा पाकिट द्यायचं. तर आम्ही मागाशी गेलेलो ओके. तिकडे लोकेशनवर पण तेव्हा मोबाईल नव्हता याचा म्हणून आता आम्ही परत आलो. आता मोबाईल घेऊन परत जाणार. तुम्हाला दाखवतो आता प्रॉपर तिकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला काय सही आहे ते. हां फक्त व्हिडिओमध्ये राहा टिकून. तोपर्यंत नाल्या खा बघा. तर मित्रांनो हे दोघं आलेले आहेत. हे बघा माझं चॅनल बँड व्हायचं. फुल भाईचारा वाले दोघं आलेले आहेत. आणि आता आम्ही चाललोय तिकडे. मगाशी गेलो आम्ही व्ह्यू बघायला. तेव्हाचा मोबाईल नव्हता म्हणून आता मोबाईल घेऊन आलोय परत खास तुम्हाला दाखवण्यासाठी. कंटेंट बोलता बाय. तुम्ही बघू शकता कंटेंट साठी मित्राला पळवतोय. मुंबईला पण आहे. काय दाखवू डोंगर नाही दाखवत आहे. कंटाळले आमचे. अरे घाटकोपरचा डोंगर नाही बघायचं पण आपल्याला समजलं ना भाई. घाटकोपरचा विषय चालू आहे. इकडे हा घाटकोपरचा आहे. घाटकोपर बोलते. ये ना तुला
व्ह्यू बघू शकता. तू कुठे राहतोस ब्लॉगर साहेब? आम्ही विरारकर. विरारचे विरारचे कृष्णावरी नको बाय गाण्याला कॉपीराइट येईल माझ्या. खालू वाजवत होते ना गाईज. मित्रांनो काय मस्त ढग वगैरे. इकडे जरा कचरा झालाय पण ठीक आहे. एक कचरा इग्नोर करा रे. अरे भाई केवढी काच घुसलेली पायात. उडून गेली रे. तर हे बघा आम्ही इकडे मगाशी आलेलो मस्तपैकी निसर्गाच्या शोधात सानिध्यात आम्ही इकडे आलेलो. हे तू घबरे जरा. हा व्ह्यू नदी नाही रे ती तलाव आहे. तर हा तलाव पाहण्यासाठी आम्ही या तिघांना परत दोघांना घेऊन आलोय. अरे मगर नाही साप आहे. साप आहेत त्याच्यात. हा साप आहेत पाण्यामध्ये साप आहे. तिथे आम्ही मगाशी फोटोशूट केला मयूर आणि मी. हे तो घर कसा मस्त वाटतो ना. कुठे आहे घर बनवतो ते तो घर आता झालं ह्याला उतरायचंय खाली. बाबा आम्ही साप बघून गप बसलो. 3-4 साप ते इथं दिसत होते पाण्यामध्ये असे. मग वरती पण आले असतील. अरे ते पाण्यातले साप होते रे. तो बघ तो बदक आहे पान कोंबडा काहीतरी. मग त्याला खायला बोलते दगड मारू काय खाली. साप बघ दिसला पुढे साप. हा तो बघ तो सिल्वर कलरचा. नदी बघ इथं ती काठी आहे बघ. वेळ आहे बघ त्याच्या बाजूला बघ. त्याचं हे दिसते बघ. काय बोलतो त्याला कुठं दिसतं रे डंक त्याच्या मध्ये. हा मध्ये दिसला काय पान आहे. हा झूम कर जरा. शेपूट नाही पुढचं ते हे अरे खाली आहे त्याची शेपूट. एवढा गप्पा बसला त्या. शांत आहे बिचारा. मयूर आहे मयूर. सापांमधला मयूर आहे तो. इथे कुठेतरी आहे दिसत नाही सोडा. तर बघितलं व्ह्यू किती मस्त आहे. आता मला इथे त्याला फोटोशूट करायचं आहे. आम्ही फोटोशूट करतो आणि याला फोटोशूट झाल्यानंतर इकडून आम्ही खाली ढकलून देणार आहे बघा. हा इथून मला ढकलून देणार आहे सीधा खाली. विसर्जन याचंच काय करणार आहे. आणि हा ब्लॉग चॅनल आता माझ्या कमेंटमध्ये येणार आहे. तर मला लाईक सबस्क्राईब शेअर सगळं करा. आणि याला विसर्जन करा. याला विसरून जा. याला विसरून जावा. हा कोण होता माहिती नाही. फोटो काढू आणि मग तिकडे जाऊ. तिकडे पण जायचं. तिकडे तुम्हाला दाखवतो. तिकडे पण छान. चला बाय बाय. तर मित्रांनो आता आम्ही तिकडून फोटो वगैरे काढून आलेलो आहे मस्तपैकी. काय नाही काय फोटो बिटो काढले गप्प बस. फोटो वगैरे काढले. हा म्हणजे मी माझेच काढले. फॉलो करा. मी माझे फोटो काढले. याने कोणीच नाही काढलेले आहेत. साहिल चव्हाण असा आहे. 2 आयडिया आहेत भावाची एक फेमस वाली आयडी पण आहे. एक मावळा. हा त्याच्यावर किती 27K. हा 27K मावळे आहेत आपल्याकडे. 96 कुळी. 96 कुळी. माझ्या दुसऱ्या अकाउंट इंस्टाग्राम अकाउंटचं प्रमोशन चालू आहे मागे. आणि भाईचा पण आपले इंस्टाग्राम अकाउंट. भाईचे फॉलोअर पण आले. हे बघ भाईचे आयडी हे भाईचे फॉलोअर जे तुझे फॉलोअर्स कट्टे ते तसे. पण भाईचा इंस्टाग्रामचा आयडी ऐकून चालू आहे. इकडं बाबा माझ्या मागाशी एक एवढी मोठी काच पायात घुसली. इथे असेल ती दाखवतो. अरे हा ना भेंडी काय दाखवायला आले इथे ना इथे जाऊन दे. अरे हा बघ ना. तर हे बघा आम्हाला काहीतरी दिसलंय आश्चर्य. हे काय आहे. हे कातल आहे. कातलावर हा याचा कसला झाड आहे माहिती आहे का. वांग्याचं झाड आहे वांग्याचं. आणि त्याला वांग पण लागलं. हे बघा थोडंसं ते जरा असं पिकलं आहे. बाकी इथं कसं आलं काय माहिती. आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. हे वांग इथं कसं आलं. हे वांग जे तुम्ही आसपास नृत्य बघत असाल. शेंगदाणे पडलेत. ओके. दारूचे फिर ड्रिंक करणारे ग्लास सिगरेट हे सगळे जे पडलेत ते त्यांनी मजासाठी इकडे शेगडी लावून भट्टीमध्ये ते वांग करतात ते केलं असेल. आणि त्याची एक बी इकडे पडली असेल. त्याच्यामुळे त्याचं झाड उगलं असेल असं रिसर्च आमच्या चौघांचे आहे. असं तुम्हाला वाटतं का. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता आसपासचा पण नजारा बघू शकतात. केवढे दारू पडलेली आहे. हे दारू अगर विकायला गेलो तर अजून एक इकडे शहर बनेल. हे तर जास्त नाही झालं का. स्प्राईट तर पाहू शकता या काय बोलता याला वांग्याची दंतकथा ही होती. चढली वाटायला. याला फक्त वाटोळ बघून चढायला लागले. तुम्ही बघू शकतात केवढ्या बॉटली आहेत.
बघा आपल्या अशा निसर्गाला कसे खराब केले काय जातात. काय मित्रांनो सगळं जाऊ दे, आता भजन करायचंय तर चला लवकर. सेवक ग्रामस्थ मंडळ यांचे विद्यमाने दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त आपण श्री क्षेत्र पंढरपूर करत असतात. तुमचं प्रेम असू द्या, चांगले व्हिडिओ बनवतो, अजून चांगले बनवल, तुमचा पण असंच सपोर्ट राहू द्या. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, माझा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि मी असेच प्रयत्न करीन नवीन नवीन चांगले चांगले ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येण्याचा. तर झालेली आपली वारी फिरून आणि आता आम्ही जाणार आहोत मुंबईला. निघालो आहे, आळंदीला आहे आता अजून पण. हे बघा गाडी तयार आहे, आता मला निघायचं आहे. तर आम्ही लवकरच निघू आता. झालेलं जेवण घेऊन सगळं किती वाजेपर्यंत पोहोचू? 8-9 वाजेपर्यंत तर आम्ही पोहोचू आरामात. तर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि मी नक्कीच प्रयत्न करेल याच्याहून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्याचा. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा.